नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, शिक्षक होऊ पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। आपण पवित्र पोर्टल जाहिराती माध्यम मराठी माध्यम ही जी जाहिरात आहे ती आपण पाहणार आहोत अधिकृत डॉक्युमेंटच्या आधारे। आजची ही मोठी अपडेट आपण असणार आहे। पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात ही जी आहे ती फायनली प्रसिद्ध झालेली आहे। ही भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 म्हणजे टेट 2025च्या आधारावर होत आहे। या जाहिरातीची प्रसिद्धी जी आहे दिनांक 6 ऑगस्ट रोजी झालेली आहे। या जाहिरातीमधील महत्त्वाचे मुद्दे, पात्रता आणि अटी आपण सविस्तर समजून घेणार आहोत। त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। तसेच तुम्हाला PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर पाहिजे असतील, वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकला क्लिक करून रीड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा, तिथूनही तुम्हाला हे मिळून जाईल। सर्वप्रथम आपण पाहूया की अर्ज कोण करू शकते। तर बघा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीच्या जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर वैयक्तिक माहिती नोंदवून सेल्फ सर्टिफाईड केलेली आहे, केवळ तेच उमेदवार या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात। पात्र उमेदवारांना पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करताना प्रिफरन्स नमूद करावे लागणार आहेत। प्रिफरन्स जो आहे तो समजा जे लॉक वगैरे करण्यासाठी, जे प्रोफाईल लॉक करण्यासाठी वगैरे आहे त्याची 11 तारीख देण्यात आलेली होती। आय होप तुम्ही हे केलेलं असेल। दुसरा आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि मानधन, म्हणजे सर्वात महत्त्वाचं हे आहे। तर बघा, या जाहिरातीतील प्रामुख्याने 3 स्तरांवरील पदांचा समावेश आहे, ज्यामध्ये मानधन म्हणजे कॉन्सॉलिडेटेड पे आणि खालीलप्रमाणे जे आहे ते असणार आहे। आता कोणकोणतं प्रमाण आहे याच्यामध्ये, तर बघा, इयत्ता 1ली ते 5वी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट टीचर या पदासाठी एकत्रित वेतन 16,000 रुपये इतके असेल। उमेदवाराची 12वी आणि डिप्लोमा झालेला असावा, म्हणजे DED झालेला असावा आणि 12वी कंप्लीट असावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेट 2025 परीक्षेपूर्वी तुमची टेट पेपर 1 किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आणि दुसरं 6वी ते 8वीच्या ग्रॅज्युएट टीचरबद्दल पाहिलं तर यासाठी एकत्रित वेतन जे आहे ते 16,000 रुपये आहे। उमेदवाराचं ग्रॅज्युएशन आणि तसेच डिप्लोमा जे आहे ते कंप्लीट असणं गरजेचं आहे। या गटातील पदांसाठीही टेट 2025 परीक्षेपूर्वी CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। विषयानुसार अटी आहे त्याच्यामध्ये विज्ञान गणित विषयांसाठी CTET पेपर 2 विज्ञान गणित विषयातून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र विषयांसाठी CTET पेपर 2 तसंच सामाजिक शास्त्र विषयातून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आणि भाषा विषयांसाठी यांपैकी कोणताही एक विषय घेऊन CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, इयत्ता 9वी ते 10वी जे ग्रॅज्युएट टीचर असतील यांच्यासाठी एकत्रित मानधन जे आहे ते 18,000 रुपये आहे। यांकरिता संबंधित विषयात ग्रॅज्युएशन आणि व्यावसायिक पात्रता म्हणजेच ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे। इयत्ता 9वी ते 12वीच्या गटासाठी अर्ज करणारा उमेदवार टेट 2025च्या चाचणीस प्रविष्ट असणे गरजेचे आहे। जर तुम्ही ही पात्रता पूर्ण करत असाल तर कॉंग्रॅच्युलेशन्स। आता काही महत्त्वाच्या सर्वसाधारण सूचना आहेत त्या आपण पाहूया। तर बघा, सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना 21/6/2023च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही। त्यामुळे पसंतीक्रम जे आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक तुम्ही आय होप निवडला असेल, तर म्हणजे बदलीचा हक्क तुम्हाला बिलकुल नसणार आहे। 2 वर्षासाठी विषयांसाठी अर्ज, तर हे लक्षात ठेवा, उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या 2 विषयांसाठी एका पूर्वकालीन पदाची जाहिरात आल्यास उमेदवाराची दोन्ही विषयांमध्ये किमान द्वितीय श्रेणीमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तिसरं आहे, जाहिरातीतील दर्शवलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आणि अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर हे आरक्षणाबाबत आहे। तसंच SEBC आरक्षण, तर बघा, महाराष्ट्र राज्यातील SEBC आरक्षण जे आहे मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक जे दिलेला आहे 3468/2024 आणि त्या अनुषंगिक इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील। आणि सगळ्यात शेवट जे आहे, वयोमर्यादा, आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांची सर्वसाधारण सूचना नक्की वाचायची आहे आणि खात्री करून घ्यायची आहे। माहीत नसेल तर कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेल। मित्रांनो, पुणे, नागपूर, अमरावती, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमधील हजारो रिक्त पदांची भरती या जाहिरातीतून होत आहे। मी तुमच्यासाठी ही जी आहे एक सुवर्ण संधी आहे आणि ऑल द बेस्ट यासाठी। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। फॉर्म भरताना अडचण येत असेल किंवा कोणत्याही इतर अडचणी असतील तर मला खाली कॉमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचं नक्की उत्तर देईल। अशाच अचूक आणि सोप्या भाषेतील करिअर अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।